नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्या ताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 7 ताई आणि मी व्हिडिओला सुरुवात केली. आज आहे 4 तारीख आणि आज आहे आपल्या समूचा बड्डे. तर समू आज झाली बघा 12 महिन्याची आणि आपण समूचा बड्डे अनाथ आश्रममध्ये साजरा करणार होतो असं ठरवलं होतं. पण आपल्या घरी काही पाहुणे आल्यामुळं ते कॅन्सल करावं लागलं मला आणि तिचा बड्डे मी घरच्या घरीच साजरा करणार आहे छोटासा. तर आपण समूचा छान असा छोटासा एक मस्त केक आणणार आहे आणि घरच्या घरी जेवढे आहेत तेवढेच बड्डे साजरा करणार आहे बघा. मी काही पाहुणे वगैरे बोलवलेले नाही आहे, पण हे पाहुणे न बोलताच आले कारण की त्यांना खूप दिवसाचे यायचं होतं आणि त्यांनी ठरवलं की बाबा जाऊ द्या काहीतरी निमित्त कारण जाऊ. तर समूचा बड्डेचा त्यांना की जाऊ द्या समूला बघायला गेलो नव्हतो म्हणे आपण, तर समूच्या बड्डेलाच जाऊ. तर त्याच्यामुळे ते आले. तर बघा समूचा बड्डे किती सुंदर साजरा झाला. स्वामिनीचा बड्डे घरी करायचाच नव्हता त्याच्यामुळं काहीच तयारी झालेली नव्हती बघा. आणि मी समूला काहीच घेतलं नाही ताई खरंच बड्डेला, मी खरं सांगते. तर ह्या दादा आणि ताई श्रीरामपूरवरून आपल्याकडे आले होते आणि बिग वनवरून. तर त्यांनी समूसाठी छान छान असे 3 ड्रेस घेतले तिला. तर हा बघा हा फ्रॉक खूप सुंदर दिसत होता. तर हा फ्रॉक आणि आणखी 2 छान ड्रेस आणले आणि केकही त्यांनीच आणला. केकही आम्ही काही आणला नाही. म्हटलं ते म्हणे की आम्हीच साजरा करतो समूचा बड्डे. तर म्हटलं ठीक आहे, ते आत्याचे नातं लावतात तर त्या आत्या लागतात समूच्या. तर त्याच्यामुळं त्यांनी बघा आता सुंदर असं समूला ववाळून वगैरे घेतलं आणि समू पण किती शांत बसलेली होती. माझी हौस होती समूला छोटीशी खुर्ची आणा, पण एवढ्या अर्जंट ते नाही जमलं. तर आम्ही घरच्याच खुर्चीवर तिला बसवलेलं होतं आणि आपलं नवीन हॉलमध्ये तिचा बड्डे साजरा केलेला होता. सगळ्यात अगोदर तिला श्रीरामपूरच्या ताईनी म्हणजे चिंगीताईनी ववाळलं होतं आणि चिंगीताईला समू खूप आवडती बघा. नेहमी आले की छान तिच्या पप्प्या घेता आणि तिच्यासाठी छान छान गिफ्ट पण पाठवता बघा त्या सोनूज पप्पाजवळ जेव्हा ते औषध आणायला गेले तेव्हा. तर त्यांचं ववाळणं झाल्याच्या नंतर मोठ्या हाताने ववाळलं बघा आणि तिच्या हातात जे तुम्हाला गिफ्ट दिसतंय चिंगीताईचं, तर त्यांनी तिच्यासाठी सोन्याच्या बाळ्या आणल्या होत्या अर्धा ग्रामच्या. तर खूप सुंदर होत्या त्या. तर हे बाकीचे सगळे बसलेले होते आणि इकडं बघा आरू म्हणे सगळ्यात अगोदर मलाच ववाळायचं, मग अगोदर तिला ववाळू दिलं. तर बघा किती छान ववाळती आरू तिला आणि समू पण किती सुंदर ववाळू देऊ राहिली. समूला पण आवडलं तिने ववाळलं. तर तिचं झाल्याच्या नंतर लाणी आईने ववाळलं बघा. लाणी आईचं झाल्याच्या नंतर सीताने ववाळलं. आणि ही आहे बघा श्रीरामपूरच्या चिंगीताईची मुलगी. तिला आम्ही बकुळा म्हणतो बघा. तिचं नाव दुसऱ्याचे पण आम्ही बकुळाच म्हणतो टोपण नावाने. तर ही आहे बकुळा. बकुळाने पण आरूसारखं ववाळलं बघा. दोघी बहिणीने तिला छान असं ववाळलं. आता वळती बघा सीता वळत होती तेव्हा पण आरू शेजारीच उभा होती. ती बिलकुल तिला सोडत नव्हती. केव्हा केक कापणार आहे, केव्हा मी समूला खाऊ घालणार आहे, हा आनंद होता तिच्या चेहऱ्यावर. तर आता सीताने वगैरे ववाळलं बघा आणि सारख्या त्या निरंजनीलाच बघत होती आणि नंतर शेवटला मी ववाळलं. आणि आता कापतोय बघा समूचा केक. त्या केकवाल्यांनी आम्हाला चाकूच दिला नव्हता आणि आमच्या पण घरी चाकू नाही आहे, आम्ही विळीने कापतो. तर हा एक जुना पुराणा चाकू आहे, त्यानेच आम्ही केक कट केला बघा. तर केक कट करायच्या वेळेस पण समू शांतच बसलेली होती. सगळ्याच्या चेहऱ्याकडे बघत होती की हे काय करताय, असे टाळ्या कावर वाजवत आहे. तिच्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच होतं, त्याचा आनंद घेत होती ती. तर हे बघू शकता तिला छान असा केक वगैरे खाऊ घातला आम्ही. तर केक तिला काही जास्त आवडत नाही बघा. तोंडात टाकल्याबरोबर तिने लगेच कसं तरी तोंड करून घेतलं. आम्ही जास्त काही तिला केक खाऊ घातला नाही. थोडा केकमध्येच फोटो वगैरे काढून घेतले तिच्यासोबत. ते इकडे चालू होते आमचे फोटो वगैरे काढणं. त्याच्यानंतर सगळ्यांसोबत एक फोटो घेतला आम्ही, फॅमिली फोटो. तर इकडं बघा ऐकत नव्हती समू बिलकुल. म्हणजे नंतर तिला खूप बोर व्हायला लागलं होतं. त्याच्यामुळंच ताई तिचा मोठा पण वाढदिवस केला नाही, कारण की आपल्या पण लेकराची खूप दैन होती. जाऊ द्या म्हटलं आपण छोटेच बड्डे करू, 5वा बघू मोठा करू. तर त्यांच्या गावाकडून त्यांनी काहीच आणलं नव्हतं बघा. त्यांनी इथंच खरेदी केली. तर सोनूश बाप्पाला घेऊन गेले होते श्रीकृष्ण ज्वेलर्समध्ये. एका दादानी बाळ्या आणि एका दादानी ओम असं केलं होतं तिला. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो अजिंठा लेणी बघायला. तर समूनी बघा किती छान चष्मा टोपी घेतली होती. तर अशी बस असते तिथं. आपली गाडी लावल्याच्या नंतर 4-5 किलोमीटरवरून बसने आलो होतो आम्ही. तर असं आहे बघा, इकडे तिकीट वगैरे काढले होते आणि समोर आता आम्ही जाणार होतो लेणी बघायला. खूप ऊन होतं त्याच्यामुळं मुलींसाठी आम्ही टोप्या घेतल्या होत्या आणि चष्मे घेतले होते. म्हटलं समू घालती का नाही घालती, पण समूनी छान घातला होता बघा. एवढी मटकत होती माहिती का. पूर्ण लेणी बघू सर समूनी बिलकुल चष्मा आणि टोपी काढलेली नव्हती. मस्त माझ्यासोबत चालत होती
तिला खरंच छान वाटत होतं. मस्त माकडं दिसत होते, लोक दिसत होते बाकीचे, तर मस्त आनंद होत होता. तर छान एन्जॉय केला बघा तिने. मी आणि समूह सगळ्यात समोर चालत होतो बघा, दिसत असेल तुम्हाला. समूह असून बी मी सगळ्यात पुढं होते आणि बाकीचे सगळ्यात मागं होते. आणि हा होता भाऊसाहेब दादाचा मुलगा, हा तर बिंग पुढं पडत होता, सोनू आणि तो. तर असं प्रकारे आम्ही लेणी चढली बघा. खूप दमलो होतो, ऊन पण खूप लागत होतं, पण बघण्याची इच्छा होती. मी पण पहिल्याच वेळेस अजिंठा लेणी बघत होते त्यांच्यासोबत, मी पण बघितलेली नव्हती बघा. तर बघू शकता उन्हाची किरण किती कडक पडलेले. आणि आमचं चालू आहे मायलेकीचं समोर चालणं. पाणी पण मिळत नव्हतं तिथं, लांब लांबपर्यंत पाणी नव्हतं आणि आमच्याकडून बिसलऱ्याच विसरून गेलेल्या होत्या. तर एका ठिकाणी होतं बघा समोर पाणी, तिथं पाणी वगैरे पिलो होतो आम्ही. तर आतमध्ये गेल्यावर खूप अंधार होता बघा. आणि समोर दिसती गौतम बुद्धाची मूर्ती तुम्हाला. तर किती सुंदर मूर्ती कोरलेली होती, माझा तर विश्वासच बसत नव्हता. किती हुशार असेल त्या काळचे लोक की त्यांनी इतकं छान काम केलेले. मस्त वाटत होतं आणि घाबरत पण होते. म्हटलं एकटं तर इथं राहूच शकत नाही माणूस कुणी. तर सगळ्यांचं वेगळं वेगळं काही काही बघणं चालू होतं तिथं, कुठं काय. एकामागे एक उन्हातानाचे चालत होतो आम्ही बिचारे बिना पाण्याचं. तर बघा तो भाऊसाहेब दादाचा मुलगा, सोनूचे पप्पा. तर समोर व्हिडिओ बघत राहा. चाललो आम्ही आता दर्शनाला. हाय पिल्लू. तर चाललो बघा ताई आम्ही आता दर्शनाला. काल बड्डेची व्हिडिओ काही टाकू शकले नाही मी, कारण की माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती. चला म्हटलं आज आपण चाललो देवगडच्या दर्शनाला, तर ताईचं पण दर्शन घडून आणू. चला, चल पिलू. बघा गर्दी, खूप गर्दी आहे. मोटरसायकल पण तितक्याच, मोठ्या गाड्या पण तितक्याच. देवगडला सगळ्यात मेन म्हणजे स्वच्छताच खूप राहते. तुम्ही बघू शकता, जिकडं पाहिलं तिकडं सगळं स्वच्छच आहे. आणि खूप मोठे आहे, म्हणजे किती पब्लिक मावू शकते, इतकं मोठं मंदिर, जागा. तर इकडं बघा निकिताची बहीण, आई, गणेश, शिवांशी समोर चालले होते. आम्ही दोघी मायलेकी पाठीमागून चाललो होतो. त्याचा मुलं बघा कसा आनंद होत होता, इतकी छान बोलत होती. एवढं ऊन लागत होतं पण तरी तिला मस्त वाटत होता. कड्यावर फिरायला सगळं बघायला मिळत होतं. तर आईनी मी इथं पेढा घेतला बघा. 50. आता चाललो आम्ही मध्ये दर्शनाला. झालं ना, ऊन खूप आहे आणि उन्हाचंच आम्ही आलो दर्शनाला. चाललंच होतं इथून, तर त्याच्यामुळे म्हणलं दर्शनच करून जा आता. बघायला हा, इकडं जेवण वगैरे भोजनाचं कक्ष, ते काय भोजन कक्ष. इकडे किती मोठे मोठे हत्ती बघू शकता, है ना. बस बघण्यासारखं इथं छान. इकडं भोजन कक्ष आहे, पिण्याचे पाणी बघा. हा आहे बघा देवगडचा मेन गेट. इथून आम्ही आता मध्ये जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. तर हा पण बघू शकतो किती लंबा आहे. तुम्ही चालत 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 जावं लागतं. तर ही अशी चालली होती पटपट पटपट पटपट. मला हसत होते, मागं पडत होते. तर पण मी काय ऐकले नाही त्यांना, समूला घेऊन त्यांच्या बरोबरी चालतच होते बघा. तर आलो बघा आम्ही आता मध्ये ताई. तर मध्ये आल्याच्या नंतर इतकी सुंदर गाय आहे बघा समोर. तर त्याची काही मला शूटिंग घेता नाही आली, बोलत होते त्याच्यामुळं, तर मी काही शूटिंग घेतली नाही. नंतर वेळ भेटल्यावर थोडीशी घेतलेली, समोर दाखवते तुम्हाला मी. सगळ्यात अगोदर आम्ही पटपट दर्शन घेऊन घेतले, कारण की लहान मुलं होते आणि त्यांना ऊन लागायची इतकी भीती होती. त्याच्यामुळे म्हटलं पटपट पटपट दर्शन घेऊ. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आम्हाला नदीवर पण जायचं होतं बघा. तर त्या नदीवर गेल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी छान अशा आंघोळी पण केलेल्या आहेत. समोर व्हिडिओ दिसनच तुम्हाला. अगोदर मस्त दर्शन वगैरे घेतले. जवळजवळच मंदिर आहे ते, मंदिरामध्ये. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर खाली भोयारांनी पायऱ्या आहे बघा, भोयार घरासारख्या. आणि पायऱ्यातून परत वरती निघायचं आणि वरती यायचं. तर हे बघा आईनी मी दर्शन घेतलं, निकितानी. तर आम्ही सगळे हळूहळू हळूहळू बाहेर येतोय.
तर इकडे बघा संत गाडगे बाबाची मूर्ती आणि हे बघा किती सुंदर आहे इथं बघण्यासारखं सगळं. एवढं म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय तर हे याची बिलकुल शूटिंग ते घेऊच देत नाही, पण छान घेतले मी बघा पितळाचे भांडे वगैरे मस्त आहे बघण्यासारखं. बघून आम्ही निघालो बघा बाहेर. आता चाललो आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये. तर बघू शकता तुम्ही समूह माझ्या कड्यावर कशी बघतीये की आम्ही कुठं चाललो, आज कुठं आलो म्हणून. तर हे बघा इकडं पण छान असं मंदिर आहे बघा. पळ गेले पाय धुवून, कारण की इकडे काही चप्पल चालत नाही. आणि आता करणारे आम्ही इकडं आंघोळी, म्हणजे समूला आणि शिवांशीला घालणारे आणि आम्ही हातपाय धुणारे बघा. तर किती सुंदर बघा आम्ही इकडं खाली. ही बोट चालली बघा आत्ताच भरून. तर ती बोट गेल्याच्या नंतर आमची पण इच्छा झाली बघा बोटमध्ये बसण्याची. तर आम्ही बसलो बोटमध्ये आणि मस्त बोटचा आनंद घेतला. बोटमध्ये बसल्या बसल्या आम्ही मस्त हाताने पाणी वगैरे उडवत होतो आणि लांबपर्यंत बोट गेली होती. तर मस्त मज्जा आली. आम्ही बोटमध्ये असताना छान छान असे फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले. तर बघू शकता निकिता किती छान व्हिडिओ घेत होती. तर असे सगळे बसलेले होते, मस्त मजा आली बघा. सगळ्यांनी एकदा खरंच देवगडला जा, खरंच खूप छान तिथं बघण्यासारखं आहे. आम्हाला बघून तर खरंच खूप आनंद झाला. मी तर नेहमी जाते बघा देवगडला. आलो बघा आम्ही सगळं फिरून बोटमध्ये बसवून आणि नंतर एक एक जण बोटमधून खाली उतरत होतो. सगळेजण छानपैकी खाली उतरले आणि नंतर आम्ही निघालो घरी यायला. तर बघू शकता लगेच दुसरी बोट भरली बघा. एवढी गर्दी होती बोटमध्ये बसण्यासाठी. तर आणि उतरताना खूप परेशानी झाली, हातात धरून धरून उतरावं लागलं आम्हाला. तर सगळेजण असे हसत होते एकमेकांना, कारण की पडायला येत होतो त्याच्यामुळं. तर आजी, मी, निकिता आम्ही सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून धरून बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर मग लगेच आम्ही निघालो घराकडे. तर बघू शकता सगळे एक एक जण कसे उतरतायत. शिवांशी तिच्या पप्पाकडेच होती बघा, बिलकुल कोणाकडे जात नव्हती. तिला तिचे पप्पाच आवडता आणि मस्त तिला पण खूप आनंद वाटत होता. तर असं दिसतंय बघा छान मंदिर. हे बाहेरचं वातावरण आहे तिथलं. तर सुंदर अशी गाय आहे तिथं, मध्ये मस्त सभा मंडप आहे बसण्यासाठी. तर मस्त निवांत बसता लोक. तर मी म्हटले होते बघा जवळून गाय दाखवते. तर बघा किती सुंदर अशी गाय इथं. तर झालं आमचं दर्शन आणि आता निघालो आम्ही घरी. शिव पप्पाला बघती बर का. शिव तिचे तिचे पप्पा पप्पा गेले बघा गाडी आणायला. समूह इकडं अरे लाजल्या. पार्किंग जवळच आहे. आम्ही खूप लांब लावली होती गाडी. तर आता गणेश घेऊन येतो इकडं गाडी. तोपर्यंत सावलीमध्ये बसलेलो आहे बघा इकडं. देवगडच्या समोर आल्यावर गणेशने आम्हाला दादा डोसा खाऊ घातला बघा.